Welcome students, this is Professor Vikrant Panachar. I welcome you all in my YouTube channel. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक विक्रांत पानटशा माझ्या YouTube चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. Today we are going to discuss about the accounting standards. आज आपण accounting standards याचा अभ्यास करणार आहोत. Already in the first part of this video we have discussed regarding the accounting standard. Already या व्हिडिओचा जो पहिला भाग होता त्यामध्ये सुद्धा आपण यातील काही भागावर चर्चा केलेली आहे. Just we'll take a quick revision of this and then we will move further. थोडक्यात गेल्या भागात आपण काय अभ्यास केला, काय आपण चर्चा केलेली आहे त्याचे थोडक्यात आपण रिव्हिजन करूया आणि पुढच्या चर्चेला पुढच्या भागाला लगेच सुरुवात करूया. In the previous part, first of all, we have discussed the introduction regarding the accounting standard. पहिले आपण अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणजे काय याची इंट्रोडक्शन आपण चर्चा केली होती. Then we also discussed what are the objectives of the accounting standard. अकाउंटिंग स्टँडर्डचे उद्देश काय यावर सुद्धा आपण चर्चा केली होती. Then we have discussed the various accounting standards implemented in our country. त्याचप्रमाणे आपल्या देशात विविध अकाउंटिंग स्टँडर्ड जे इम्प्लिमेंट केलेले आहेत त्याबद्दल सुद्धा आपण चर्चा केली. देन हाऊ द इव्हॉल्युशन ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड टूक प्लेस इन अवर कंट्री दॅट वी हॅव ऑल्सो डिस्कस. आणि कशा प्रकारे अकाउंटिंग स्टँडर्डची निर्मिती आपल्या देशात करण्यात आलेली होती याची सुद्धा आपण चर्चा केली. देन वी हॅव डिस्कस अबाउट द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 कॅश फ्लो स्टेटमेंट ऑल्सो. त्याचप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 कॅश फ्लो स्टेटमेंट याबद्दल सुद्धा आपण चर्चा केलेली होती. तर एवढे पॉइंट्स आपण गेल्या भागात गेल्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले होते. नाव वी हॅव टू डिस्कस द फर्दर पॉइंट्स रिलेटेड टू द अकाउंटिंग स्टँडर्ड. यानंतर जे काही पुढचे पॉइंट अकाउंटिंग स्टँडर्डच्या संदर्भातले आपल्या सिलेबस मधले आहेत त्याची आपण आज चर्चा करणार आहोत. सो लेट्स बिगिन. चला सुरुवात करूया. सो आफ्टर द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 3 द नेक्स्ट स्टँडर्ड accounting standard mentioned in our subject, that is the accounting standard number 7 construction contract. accounting standard number 3 नंतर जे पुढचं accounting standard आपल्या सिलेबस मध्ये आहे ते आहे accounting standard number 7 construction contract. Now what is the meaning of this? This construction contract specifically negotiated for construction of asset or combination of assets closely interrelated. तर अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 7 जे कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट आहे ते कशासाठी इम्प्लिमेंट करण्यात आलेले आहे की स्पेसिफिकली जो ग्रुप ऑफ असेट आहे जो कॉन्ट्रॅक्ट स्पेसिफिकली निगोशिएटेड कन्स्ट्रक्शन ऑफ असेट म्हणजे ग्रुप ऑफ असेट जो आहे त्याचं कॉम्बिनेशन कशा प्रकारे केलेलं आहे आणि कशा प्रकारे ते एकमेकांशी निगडीत आहे अशा ग्रुपसाठी या अकाउंटिंग स्टँडर्डची निर्मिती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. And that accounting standard stand for what? Accounting standard number 7 construction contract. Understood? After that the next accounting standard is accounting standard number 12 accounting for government grants. यानंतर पुढचं अकाउंटिंग स्टँडर्ड जे आपल्या सिलेबस मध्ये आपल्याला दिलेलं आहे ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12 म्हणजेच अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट्स. गव्हर्नमेंट ग्रांटच्या संदर्भातलं स्टँडर्ड. नाउ व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? Assistance provided by government in cash or in kind. म्हणजे ज्या वेळेस गव्हर्नमेंट बिझनेसला मदत करते, कशाच्या स्वरूपात मदत करते? कॅशच्या स्वरूपात किंवा काइंड म्हणजे वस्तूंच्या स्वरूपात. त्याचे अकाउंट मेंटेन करण्यासाठी जे अकाउंटिंग स्टँडर्ड तयार करण्यात आलेलं आहे त्या अकाउंटिंग स्टँडर्डला काय संबोधलं गेलेलं आहे? अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रांट, दॅट इज अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12. So when the government is assisting the business in the form of cash or in the form of kind, at that time the accounting is prepared according to this accounting standard number 12. Grant of asset like plant and machinery, land, etc. Grants related to depreciable fixed asset, tax exemptions in notified area, all these points comes under this accounting standard number 12. कुठल्या स्वरूपातले पॉइंट यामध्ये ग्राह्य धरले जातात? तर ग्रांट्स, असेटला जी काही ग्रांट मिळाली असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल प्लांट अँड मशिनरी असेल, लँड असेल, यासारख्या असेट परचेस करण्यासाठी गव्हर्नमेंटला काही गव्हर्नमेंट कडनं बिझनेसला काही ग्रांट मिळालेली असेल, देन
ज्या काही डेप्रिसिएबल फिक्स असेट आहे, या असेट विकत घेण्यासाठी, खरेदी करण्यासाठी बिझनेसला जी काही ग्रांट मिळालेली असेल, त्याचप्रमाणे काही विशिष्ट एरियामध्ये बिझनेस स्थापन करण्यासाठी सरकारकडनं, गव्हर्नमेंटकडनं जर बिझनेसला टॅक्स एक्झम्पशन देण्यात आलेले असतील, तर या सर्वांचा समावेश कशामध्ये केला जात असतो? अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 12, दॅट इज द अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट grants. Understood? So in this way, it is the accounting standard number 12. After that, the next standard mentioned in our syllabus, it is accounting standard number 13. It is for accounting for investment. पुढचं स्टँडर्ड जे आपल्या सिलेबस मध्ये देण्यात आलेलं आहे, त्याचं टायटल आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 13. Now what is this? Asset held for earning income like dividend, interest, rental for capital appreciation, etc. These assets are considered according to the accounting standard number 13, that is accounting for investment. म्हणजे ज्या असेट आपण इन्कम मध्ये वाढ करण्यासाठी खरेदी केलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल डिव्हिडंड, इंटरेस्ट, रेंटल फॉर कॅपिटल ॲप्रिसिएशन, अशा प्रकारचं इन्कम ज्या असेट पासून आपल्याला प्राप्त होणार असेल, त्या असेटचं अकाउंटिंग तयार करण्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. इट इन्व्हॉल्व्स, आता यामध्ये कशाचा समावेश होतो? क्लासिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टमेंटचं क्लासिफिकेशन, कॉस्ट ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट खरेदी करण्यासाठी लागलेला खर्च, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटचं व्हॅल्युएशन कॅल्क्युलेशन करण्यासाठी जी काही पद्धत असेल ती यात समावेश आहे. रिक्लासिफिकेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंटचं जे काही रिक्लासिफिकेशन केलं जात असतं ते. देन डिस्पोजल ऑफ इन्व्हेस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे विकली जाते त्या संदर्भातली प्रोसेस, अँड डिस्क्लोजर ऑफ इन्व्हेस्टमेंट इन बॅलन्स शीट, आणि कशा प्रकारे इन्व्हेस्टमेंट या बॅलन्स शीट मध्ये डिस्क्लोज करायच्या आहेत, या सर्वांचा समावेश या ठिकाणी अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 13 मध्ये होणार आहे. दॅट स्टँड फॉर अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. ते कशासाठी आहे? इन्व्हेस्टमेंट साठी आहे. अंडरस्टूड? सो इट इज द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 13. The next one is accounting standard number 15. पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे आपल्या सिलेबस मध्ये ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 15. इट स्टँड्स फॉर एम्प्लॉईज बेनिफिट्स. ते कशासाठी आहे? एम्प्लॉईज बेनिफिट्स. नाउ all forms of consideration given by enterprise directly to the employees of their spouses, children, all or other dependents to other such as trust, insurance companies in exchange of services rendered, means the various services, various rules, various kind of benefits provided by the organization to their employees, all that should be considered according to the accounting standard number 15, and that is stands for employees benefits. म्हणजे जे कर्मचारी एखाद्या संघटनेमध्ये काम करतात त्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या फॅसिलिटीज, त्या कर्मचाऱ्यांना दिल्या जाणारे बेनिफिट, त्या कर्मचाऱ्यांना दिले जाणारे बेनिफिट, त्याच प्रकारे त्यांच्यावर जे कोणी त्यांचे फॅमिली मेंबर डिपेंडंट असतील त्या सर्वांना दिले जाणारे बेनिफिट्स याचा समावेश या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये केला जात असतो. अँड दॅट अकाउंटिंग स्टँडर्ड इज accounting standard number 15, and it stands for employees benefits. Understood this? So it is the accounting standard number 15. After that, the next accounting standard number 70 is provided in our syllabus. It is accounting standard number 70. यानंतर ज्या अकाउंटिंग स्टँडर्डचा समावेश आपल्या सिलेबस मध्ये केलेला आहे ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 17, दॅट इज सेगमेंट रिपोर्टिंग. ओके, अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 17 जे आहे ते आहे सेगमेंट रिपोर्टिंग. नाउ इट कन्सिस्ट ऑफ 2 सेगमेंट. यामध्ये 2 सेगमेंट ग्राह्य धरलेले आहेत. नंबर 1 बिझनेस सेगमेंट, नंबर 2 जिओग्राफिकल सेगमेंट. पहिला जो सेगमेंट आहे तो बिझनेस सेगमेंट आहे आणि दुसरा जो सेगमेंट आहे तो जिओग्राफिकल सेगमेंट आहे. इन्फॉर्मेशन अँड डिफरंट रिस्क अँड रिटर्न रिपोर्टिंग. तर यामध्ये बिझनेसच्या संबंधातली सर्व प्रकारची माहिती, बिझनेस ज्या पोझिशन मधनं जात आहे, ज्या सिच्युएशन मध्ये आहे त्या सिच्युएशन मध्ये बिझनेसला असणाऱ्या सर्व प्रकारच्या रिस्क आणि रिटर्न आणि बिझनेस मिळवत असलेला रिटर्न याचं सेगमेंट वाईज रिपोर्टिंग
या स्टँडर्ड मध्ये तयार केलं जात असतं. आणि प्रामुख्याने 2 सेगमेंट वाईज रिपोर्टिंग या ठिकाणी तयार केलं जातं. नंबर 1 इज द बिझनेस सेगमेंट अँड नंबर 2 इज द जॉग्राफिकल सेगमेंट. तर अशा प्रकारे हे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 17 जे आहे दॅट इज फॉर द segment reporting. Understood? So it is accounting standard number 17. The next one, that is the accounting standard number 18, related party disclosure. The title of this accounting standard is related party disclosure. पुढचं जे accounting standard आहे ते आहे accounting standard number 18 आणि त्याचं टायटल आहे related party disclosure. Related party are those parties that controls or significantly influence the management or operating policies of the company during reporting period. The related party म्हणजे काय? Related party म्हणजे अशा पार्टीज की ज्यांचं बिझनेसवर नियंत्रण आहे, कंट्रोल आहे किंवा जे बिझनेसवर इन्फ्लुएन्स करतात म्हणजे परिणाम करत असतात, बिझनेसच्या मॅनेजमेंटवर परिणाम करत असतात, बिझनेसच्या ऑपरेटिंग पॉलिसीवर त्या परिणाम करत असतात. अशा पार्टीज म्हणजे रिलेटेड पार्टी. आणि या पार्टी संदर्भातलं जे काही डिस्क्लोजर आहे ते डिस्क्लोजर पूर्णतः बॅलन्स शीट मध्ये किंवा फायनान्शियल स्टेटमेंट मध्ये देण्यासाठी या अकाउंटिंग स्टँडर्डची निर्मिती केलेली आहे. नाउ विच काइंड ऑफ डिस्क्लोजर इज मेन्शन रिगार्डिंग द रिलेटेड पार्टी? रिलेटेड पार्टी रिलेशनशिप म्हणजे त्या पार्टी रिलेटेड पार्टीची बिझनेसची असणारी रिलेशनशिप. ट्रान्झॅक्शन बिटवीन रिपोर्टिंग एंटरप्राइजेस अँड इट्स रिलेटेड पार्टी. म्हणजे जी कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या ज्या रिलेटेड पार्टीज आहेत यामध्ये कुठल्या ट्रान्झॅक्शन झालेल्या आहेत त्याची संपूर्ण माहिती. व्हॉल्यूम ऑफ ट्रान्झॅक्शन, किती ट्रान्झॅक्शन झाल्या त्याची संपूर्ण माहिती. अमाऊंट रिटन ऑफ इन द पिरियड ऑफ रिस्पेक्ट ऑफ डेट्स आणि यामुळे जे काही बॅड डेट्स निर्माण झालेले असतील त्या बॅड डेटची किती अमाऊंट अकाउंटिंग इयर मध्ये राईट ऑफ केलेली आहे या संदर्भातली सर्व माहिती देण्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड या ठिकाणी निर्माण करण्यात आलेलं आहे. सो इन दिस वे दिस अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 18 that is for the related party disclosure. Okay, the next one is accounting for leases. Accounting standard number 19, accounting for leases. पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 19 and it stands for leases. If you remember in our FY BCom we have learned hire purchase account. तर तुम्हाला लक्षात येत असेल, माहिती असेल तर FY BCom मध्ये आपण हायर परचेस अकाउंट याचा अभ्यास केलेला होता. दॅट इज द टाइप ऑफ लीज, दॅट इज द टाइप ऑफ फायनान्स लीज. तरी हायर परचेस अकाउंट जे आहे ते सुद्धा लीज अकाउंट आहे आणि ती कुठल्या प्रकारची लीज आहे? फायनान्स लीज आहे. ओके, दॅट कम्स अंडर दिस अकाउंटिंग स्टँडर्ड. त्याचा समावेश यामध्ये केला जात असतो. सो ॲग्रीमेंट बिटवीन लेसर अँड लेसी म्हणजे जो कोणी लेसर असेल आणि लेसी असेल यामध्ये जे ॲग्रीमेंट झालेलं आहे यांचा समावेश या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये असेल. 2 टाइप्स ऑफ लीजेस आर देयर. 2 प्रकारच्या लीज या ठिकाणी आहे. वन इज द ऑपरेटिंग लीज अँड अनदर वन इज द फायनान्स लीज. पहिली असते ऑपरेटिंग लीज आणि दुसरी असते फायनान्स लीज. डिफरंट फ्रॉम सेल क्लासिफिकेशन टू बी मेड ॲट द इन्सेप्शन म्हणजे ज्या काही लीज ॲग्रीमेंट झालेलं असेल तर लीज ॲग्रीमेंट नुसार जे काही सेल्स झालेले आहेत किंवा जे काही प्रॉडक्ट त्या ठिकाणी निर्माण झालेले असतील त्याचं जे काही क्लासिफिकेशन असेल त्या सर्वांचं वर्णन, त्या सर्वांचं अकाउंटिंग हे या स्टँडर्ड नुसार करण्यात येत असते. दॅट इज अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 19 अँड इट स्टँड्स फॉर अकाउंटिंग फॉर लीज. अंडरस्टूड? देन नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 20 दॅट इज अर्निंग पर शेअर. पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे दॅट इज अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 20 आणि ते आहे अर्निंग पर शेअर. अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द फर्म, assessing market price for share. This accounting standard gives computational methodology for determination and presentation of earning per share. And 2 types of earning per share are considered here. म्हणजे या ठिकाणी हे अकाउंटिंग स्टँडर्ड कशाशी निगडित आहे? दॅट इज रिगार्डिंग टू द शेअर्स ऑफ द बिझनेस ऑर्गनायझेशन. These accounting standard measures how much is the earning per share capacity of the business. That this accounting standard assess what is the market price of the share म्हणजे जे काही बिझनेसचे शेअर असतील त्याची मार्केट प्राइस काय आहे, त्याची अर्निंग कॅपॅसिटी किती आहे यामध्ये ते कॅल्क्युलेट केलं जात असतं. आणि कम्प्युटेशनल मेथडॉलॉजीचा
यामध्ये वापर केला जात असतो आणि त्यानुसार अर्निंग पर शेअर या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जातं. ओके, अंडरस्टूड दिस. The next one is accounting standard number 21. That is the consolidated balance sheet. Consolidated balance sheet. जे पुढचं अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 21 आहे ते काही संदर्भात आहे consolidated balance sheet. I think in a SY BCom you have the holding company account. Okay, in the holding company account the consolidated balance sheet is prepared and this accounting standard is used to prepare the consolidated balance sheet. गेल्याच वर्षी SY BCom मध्ये तुम्ही कॉर्पोरेट अकाउंटिंगला होल्डिंग कंपनी अकाउंटचा अभ्यास केलेला आहे आणि होल्डिंग कंपनी अकाउंट मध्ये कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट तयार केली जात असते आणि त्याच्या संदर्भात हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. ओके, सो दिस अकाउंटिंग फॉर पॅरेंट अँड सबसिडारी कंपनी सिंगल एंटिटी म्हणजे पॅरेंट कंपनी आणि सबसिडारी कंपनी यांची दोघांची कंबाईंड बॅलन्स शीट या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार तयार केली जाते. डिस्क्लोजर, त्या बॅलन्स शीट मध्ये कशाची माहिती दिली जात असते? लिस्ट ऑफ सबसिडरीज म्हणजे पॅरेंट कंपनीच्या किती सबसिडरीज आहे, प्रपोर्शन ऑफ ओनरशिप इंटरेस्ट, पॅरेंट कंपनीचं प्रपोर्शन किती, सबसिडरी कंपनीचं प्रपोर्शन किती, नेचर ऑफ रिलेशन वेदर डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट म्हणजे पॅरेंट कंपनीची होल्डिंग कंपनीची सबसिडरी ही डायरेक्ट सबसिडरी आहे की इनडायरेक्ट सबसिडरी आहे, या सर्वांची माहिती या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये दिली जात असते and that is the consolidated balance sheet. Okay, the next one is accounting standard number 22, accounting for taxes and income. पुढचे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते आहे अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 22 आणि ते कशा संदर्भात आहे? इट इज रिलेटेड टू द अकाउंटिंग फॉर टॅक्सेस अँड इन्कम. ओके, सो टॅक्स अकाउंटेड फॉर पिरियड इन विच आर अकाउंटेड म्हणजे पर्टिक्युलर फायनान्शियल इयर मध्ये किती टॅक्स आपल्याला पे करायचा आहे त्याचं कॅल्क्युलेशन या ठिकाणी केलं जात असतं. इट शुड बी अक्रूड अँड नॉट लायबिलिटी टू पे म्हणजे काय की किती टॅक्स आपल्याला भरायचा आहे तो अक्रू असेल आपल्यासाठी पण ती आपल्यासाठी लायबिलिटी नाही. डील्स इन टू मेजरमेंट, दोन प्रकारे या ठिकाणी टॅक्स कॅल्क्युलेशन केलं जाईल. करंट टॅक्स म्हणजे चालू वर्षामध्ये किती टॅक्स पे करायचा आहे. इफ एनी टॅक्स डिड नॉट पे इन द फ्युचर देन हाऊ मच दॅट टॅक्स हॅज टू बी पे अँड इट इज द डेफर्ड टॅक्स. आणि जर आपण जर काही भविष्यामध्ये भूतकाळामध्ये काही टॅक्स हा पे केलेला नसेल, पे करायचा बाकी राहिलेला असेल तो किती पे करायचा आहे म्हणजे डेफर्ड टॅक्स. अशा प्रकारे दोन प्रकारे या अकाउंटिंग स्टँडर्ड नुसार टॅक्सेसचं कॅल्क्युलेशन केलं जातं. ओके, सो इट इज अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 22, अकाउंटिंग फॉर टॅक्सेस अँड इन्कम. द नेक्स्ट वन अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 23, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट इन CFS. जे पुढचं जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट्स इन CFS. Okay, objective to set out principles and procedure for recognizing the investment associate in CFS of the investor so that effect of investment in associates on financial position of group is indicated. म्हणजे CFS मध्ये CFS कॅटेगरी मध्ये कंपनीच्या किती इन्व्हेस्टमेंट आहे त्या इन्व्हेस्टमेंटची सर्व माहिती आणि जर अशा काही इन्व्हेस्टमेंट असेल तर त्यांना सेपरेटली ट्रीटमेंट करण्यासाठी या अकाउंटिंग स्टँडर्डची निर्मिती ही करण्यात आलेली आहे. ओके, सो इट इज द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 23. द नेक्स्ट वन अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 24, डिस्कंटिन्यूइंग ऑपरेशन. जे पुढचं अकाउंटिंग स्टँडर्ड आहे 24 नंबर, that is the discontinuing operation, establishes principles for reporting information about discontinuing operation, covers discontinuing operations rather than discontinued operation. म्हणजे फ्युचर मध्ये कुठले ऑपरेशन्स कुठल्या प्रकारची कार्यपद्धती कंपनी किंवा बिझनेस डिस्कंटिन्यू करणार आहे बंद करणार आहे त्याच्या संदर्भातलं रिपोर्टिंग या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये केलं जातं. ते डिस्कंटिन्यूइंग होणार आहे, जे डिस्कंटिन्यू झालेले आहेत ते यामध्ये विचार केले जात नाही, पण फ्युचर मध्ये काही कारणास्तव काही ऑपरेशन हे डिस्कंटिन्यू होणार असतील तर त्याच्या संदर्भातली सर्व रिपोर्टिंग या अकाउंटिंग स्टँडर्ड मध्ये केली जाते. ओके, and now the next and last accounting standard of our syllabus is the accounting standard number 25, interim financial reporting, that is IFR, interim financial reporting. interim म्हणजे काय? मध्यावधी. we know our accounting year is for 12 months. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आपलं अकाउंटिंग इयर हे 12
महिन्याचा आहे. इट स्टार्ट्स ऑन 1 एंड्स ऑन 31 ज्याची सुरुवात ही 1 एप्रिलला होते आणि कधी संपतं ते 31 मार्चला. So many times what business organizations are doing, they are preparing their report for 3 months, half year. मग हे काही बिझनेस ऑर्गनायझेशन काय करतात की त्यांचे जे फायनान्शियल रिपोर्ट आहेत ते 3 महिन्यासाठी तयार करतात किंवा 6 महिन्यासाठी तयार करतात म्हणजे मध्यावधी. त्याला आपण म्हणत असतो मध्यावधी रिपोर्टिंग, इंटरिम रिपोर्टिंग. फॉर दॅट दिस अकाउंटिंग स्टँडर्ड इज प्रिपेअर्ड. रिपोर्टिंग फॉर लेस दॅन इयर, दॅट इज फॉर 3 मंथ्स, फॉर 6 मंथ्स, हे 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी ज्या वेळेस फायनान्शियल रिपोर्ट तयार केले जातात तर ते सर्व रिपोर्ट या अकाउंटिंग स्टँडर्डनुसार तयार केल्या जातात. Clause 41 says publish financial results on quarterly basis. So the clause number 41 of the Companies Act 2013, it states that the results should be published as per the quarterly basis. म्हणजे जो 41 नंबरचा जे क्लॉज आहे कंपनी कायदा 2013 मध्ये, त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की बिझनेसचे जे काही फायनान्शियल रिझल्ट असतील ते क्वार्टरली बेसिस म्हणजे 3 महिन्याच्या बेसिसने पब्लिश करावयाचे आहेत आणि त्यासाठी या अकाउंटिंग स्टँडर्डचा वापर केला जातो. ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड फ्रिक्वेंटली अँड टाइमली असेसमेंट. या अकाउंटिंग स्टँडर्डचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे की वेळोवेळी जे काही असेसमेंट फायनान्शियल रिपोर्ट बिझनेसला तयार करायचे आहेत त्यासाठी मदत करणे, हे या अकाउंटिंग स्टँडर्डचा ऑब्जेक्टिव्ह आहे. अंडरस्टूड दिस? सो इन दिस वे इट इज द अकाउंटिंग स्टँडर्ड नंबर 25. ओके, सो हियर ऑल द पॉइंट्स रिलेटेड टू द अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर ओव्हर. या ठिकाणी जे काही पॉइंट आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड संदर्भातले आपल्या सिलेबस मध्ये देण्यात आलेले आहे ते सर्व पॉइंट आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहे. आय होप दॅट ऑल यू हॅव अंडरस्टूड द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडेड बाय मी. मला नक्कीच खात्री आहे की जी संपूर्ण माहिती मी तुम्हाला या अकाउंटिंग स्टँडर्डच्या संदर्भात सांगितलेली आहे ती आपल्याला नक्कीच लक्षात आलेली असेल. फॉर द बेटर अंडरस्टँडिंग ऑफ दिस टॉपिक आय विल प्रोव्हाइड यू द नोट्स रिगार्डिंग द अकाउंटिंग स्टँडर्ड्स ऑन आवर व्हॉट्सअप ग्रुप. अजून चांगल्या माहितीसाठी, चांगल्या अंडरस्टँडिंगसाठी याच्या ज्या काही नोट्स असतील मी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्या नोट्स सर्वांनी डाउनलोड करा, त्याचा अभ्यास करा. अजून चांगल्या प्रकारे आपल्याला हे युनिट लक्षात येईल. Further topics of the advanced accounting as well as the second subject, auditing and taxation, we will continue to review with the help of this video lecture. अजून पुढचे जे काही आपल्या सिलेबस मधले टॉपिक आहेत ते सुद्धा या सारख्याच व्हिडिओ लेक्चरने आपण डिस्कस करणार आहोत. All the recorded video lecture I will upload on my YouTube channel विक्रांत पालट शाह. जे काही सर्व रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर असेल ते मी माझ्या YouTube चॅनल विक्रांत पालट शाह वर अपलोड करणार आहे. फॉर दॅट आय एम again requesting you kindly subscribe my channel and also press on the notification button. So whenever I will upload any new video, you will get the notification of the same on your mobile. त्यामुळे मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा, म्हणजे ज्या वेळेस मी काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल तो तुमच्या मोबाईलवर तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळेल. टिल देन स्टे ॲट होम, स्टे सेफ, टेक केअर ऑफ युअर सेल्फ ॲज वेल ॲज युअर फॅमिली. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी घरातच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या.